प्रभाग क्रमांक 25 मधून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहेत। निवडणुकीची रणधुमाळी देखील चांगलीच सुरू झालेली आहे। माझा राजकीय प्रवास हा 2005 म्हणजे 2000 साली मला पहिल्यांदा परिवहनला उमेदवारी मिळाली, परिवहन सदस्य म्हणून। त्यानंतर 2005ला खऱ्या अर्थाने लोकांमधून निवडून येण्यासाठी मला संधी मिळाली आणि त्यावेळेला सर्वप्रथम निवडून आल्यानंतर 2005 ते 2010 मी प्रभाग क्रमांक 77 मधून निवडून आलो। पुन्हा 2010 ते 2015 पुन्हा 77 मधूनच निवडून आलो आणि नंतर 2015ला माझा प्रभाग हा बदलला आणि बदललेला प्रभागाचा नंबर 58 नंबरमधून मी निवडून आलो आणि मी माझं पूर्ण लक्ष फक्त विकासाच्या कामासाठीच राहिलेलं आहे। आज 58 प्रभागामधून तुम्ही संपूर्ण चौकशी केली किंवा बघितलं तर तुम्हाला असं समजेल की हा प्रभाग 99% कॉन्क्रीट होऊन पूर्ण आहे। ह्या प्रभागामध्ये माझं काम 99% कॉन्क्रीट, रस्त्याचं कॉन्क्रीट झालेलं आहे। पाण्याची समस्या जिथे जिथे होती तिथे तिथे त्यांना कोणत्या मार्गाने काय केलं तर ते पाण्याची समस्या आपण दूर करू शकतो ते सगळे प्रयोग करून बऱ्यापैकी त्यांना पाणी आता मिळेल असं मी बघितलेलं आहे। आणि आता मला भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक 25 मधून मला संधी दिलेली आहे। तर मध्ये नंदू शांताराम म्हात्रे म्हणून मला एक संधी दिलेली आहे। ब मध्ये मृदुला नाखे यांना संधी दिलेली आहे आणि क मध्ये समीर चिटणीस यांना संधी दिलेली आहे। तर आम्ही प्रभागामध्ये फिरताना आम्ही तिघांसाठीच मतदान मागतोय। तर ते आमचं पुढचं विजन म्हणजे माझं पुढचं विजन असं आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये जो पाणी पुरवठा 150 MLDचा पाणी पुरवठा होतोय तो वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणे आपल्याला तो आजही कमी पडतो। तर आमचं विजन असं आहे की जे 150 MLD पाणी आपल्याला मिळतं ते काळू धरणाचं पाणी आपल्याला मिळण्यासाठी जर प्रयत्न करायला लागतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता आहे, राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांची सत्ता आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या दोन्हीकडे सत्ता असताना समजा कल्याण डोंबिवलीमध्ये पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला तर निधी हा खूप ओघाने आमच्याकडे येईल आणि आम्ही जास्तीत जास्त काम करू शकू। पण आता सध्याचं पर्व हे विकासाचं आहे, विकासाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। आपल्या प्रभागाचा विकास झाला की आपोआप शहराचा जो विकास होणार, तर ह्या दृष्टीने आपल्या प्रभागाचा विकास होण्यासाठी आपल्याला अजून काय करता येऊ शकतं? आता महापालिकेकडे निधी नसतो, म्हणजे प्रत्येक वेळेला आपण बघतो आता 10 वर्ष 15 वर्ष मी बघतो की महापालिका अधिवेशनाचे आपल्याकडे पैसे नाही। तर शेवटी आपल्याला राज्य शासनाकडे जायला तर राज्य शासनाच्या ज्या योजना असतील, केंद्राच्या ज्या योजना असतील, नंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर आपण त्यांच्याकडनं मागू शकतो आणि ते आपल्याला देऊ शकतात। कारण खाली पण आपणच असलो तर आपल्याला ते पूर्ण निधी मिळू शकतो। रस्त्यासाठी म्हणा, ड्रेनेज लाईनसाठी म्हणा, पाण्याची काही योजना असतील, आता काही योजना आता चालू आहेत अमृत योजना अंतर्गत पाण्यासाठी। बरं, 15 जानेवारीला मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की त्यांनी फक्त कमळाचं बटन बघून म्हणजे चेहरा न बघता कमळाचं बटन बघून तुम्ही मतदान करा हेच मी आवाहन करेन।